अ, वाद संवाद विसंवादचा नेक्स्ट एपिसोड आहे. मी काल रँडम काही जे आठवलेले मला टॉपिक्स ते मी स्वतःला टेक्स्ट केलेले, तर ते मी घेईल. तर सगळ्यात पहिला मला टॉपिक घ्यायचा आहे तो म्हणजे पंजाबी कल्चरवर जे चिकू बोललेला. ते मला एकदमच पटलं होतं आणि जे काही पंजाबी कल्चरबद्दल त्यांनी सांगितलं की कसे ते इव्हॉल्ड आहेत, आनंदी असतात, दारू वगैरे व्यवस्थित सेलिब्रेशन असतं त्यांचं, फॅमिली मिळून मद्यपान करतात आणि सेलिब्रेट करतात. नॉट जस्ट दारू पिणं इज नॉट देम, कारण आपल्याकडे रस्त्यावर दारुडे पण पडलेले असतात, ज्यांच्या अगेन्स्ट माझं काही म्हणणं नाही आहे. बट ह्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट असा आहे पंजाब्यांसाठी, की ते असं नाही की फक्त दारू आहे. नाच गाणं आणि सेलिब्रेशन त्यांच्यामध्ये खूप आहे, विच इज लाईक अ ह्यूज पॉईंट त्यांना देता येईल आणि त्या कल्चरला एनलायटन किंवा एकदम इव्हॉल्ड कल्चर म्हणता येईल. आणि तो एपिसोड मला एकदम पटलेला आणि एकदम चांगला वाटलेला. इनफॅक्ट वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग काय म्हणतात त्याला, रिवॉचेबल आहे तो पॉडकास्ट. कारण तो विषय मला असा वाटलाय की भलेही म्हणजे तुम्हाला पटलेल्याच गोष्टी जरी कोणी सांगत असेल, पण बेटर काय म्हणतात त्याला, सगळे पॉईंट्स कव्हर करून सांगत असेल, तर कसं ते पण ऐकण्यासारखा वाटतो आपल्याला व्हिडिओ. तशातला तो व्हिडिओ आहे. आणि तो पंजाबी वेडिंगचा जो एक्सपिरियन्स सांगितला, की कसं ते पंजाबी फॅमिली कशी व्यवस्थित एन्जॉय करत, म्हणजे काय म्हणतात ते, सगळ्यांच्या समोर सेलिब्रेट करत होती, दारू पिऊन ओली पार्टी करून, आणि मराठी लोक कसे हळूच लपून छपून मोठे छोटे घेत होते. त्यामधला डिफरन्स वगैरे इंटरेस्टिंग आणि फनी वाटला ते. त्यावर मी थोडंसं म्हणजे मला एक गोष्ट ॲड करायला आवडेल, ते म्हणजे असे काही कल्चर्स असतात. व्हेरी इंटरेस्टिंग आस्पेक्ट त्यांचा असा आहे की सर्टन कल्चर्स नेवर ट्राय टू कॉपी अदर कल्चर्स. बाकीच्यांना इनफॅक्ट त्यांच्या कल्चरचा हेवा वाटतो किंवा तसं वागायला बघतात. जसं की पंजाबी तो कुठेही गेला, अमेरिकेत जरी आला, अमेरिकन जरी झाला, तरी तो पंजाबी कल्चरचा रूट त्याच्या मनात नेहमी असतं आणि तो कधी लपवत नाही त्याचा पंजाबीपणा. आणि मला आठवतंय, आमच्याकडं गुगलमध्ये काहीतरी एक प्रोग्राम होता आणि दोन असेच एक पंजाबी मुलगा होता आणि एक मुलगी आलेली. असेच ते बोलता बोलता त्यांचं बोलणं झालं आणि कळालं ऑब्व्हियसली पंजाबचे आहेत. अरे हम तो पंजाबी है, हम तो कहीं पर भी पहचान लेते हैं वगैरे असं तो बोलला तिला. आणि ते मग मी ऑब्झर्वेशन केलेलं बऱ्याच कल्चर्सबद्दल, ते मला जाणवलं की आता, आणि दॅट माइट बी अ साईन की कसं ती कल्चर बेटर आहे. तसंच दुसरं कल्चर आहे ब्लॅक कल्चर, जे म्हणजे ब्लॅक ब्लॅक सारखं वागायला गोरे ट्राय करतात, सगळे ट्राय करतात, म्हणजे त्यांच्यासारखं गँगस्टर बनायला किंवा इन जनरलच. पण कधीच तुम्हाला असं वाटणार नाही की ब्लॅक माणूस फार एकदम असा व्हाईट वागण्याचा प्रयत्न वगैरे फार करायला जात नाही, काही एक्सेप्शन्स वगळता. तर ते पण भलेही गरीब असतील ब्लॅक्स, पण जे ब्लॅक्स रस्त्यावर जरी साईडला बसलेले असतात, म्हणजे ह्यांच्या गरीब एरियांमध्ये वगैरे, दे आर नेवर ट्राईंग टू इमिटेट बी व्हाईट. बट व्हाईट्स तर गोऱ्या काय म्हणतात त्याला, सगळ्या चांगल्या सुखवस्तू फॅमिलीतून येणारे पण बायका त्या सगळ्या ब्लॅक रॅप करायला बघतात. तर ब्लॅक कल्चर बघितलंय मी, पंजाबी कल्चर आहे. अजून मला अजून एक ऑब्झर्व केलंय मी की आपले पण जे गावातले लोक असतात, म्हणजे जे गावरान जे अस्सल गावातले लोक आहेत, ते पण कधी असं असं व्यवस्थित मला बोलायचं आहे वगैरे असं कधी ट्राय नाही करत. त्यांना ते इन्सल्टिंग वाटतं ॲक्च्युली, की एकदम असं सभ्यसारखं बोलणं वगैरे त्यांना त्यांच्या शैली आवडते. त्या उलट बऱ्याचशा सिटीमध्ये राहणारे लोक गावातल्या लोकांना गावरान बनायला बघतात. पण ते पण काय आश्चर्य आहे, की म्हणजे भलेही तुम्ही किती श्रीमंत व्हाल, सिटीमध्ये जाऊन किती काय म्हणतात कम्फर्टेबल व्हाल, बट एखादा अस्सल गावातला माणूस कधी ट्राय नाही करत तुम्हाला इमिटेट करायचं, पण आपण गावरान बनायला ट्राय करतो. ते पण इंटरेस्टिंग आहे, हा आस्पेक्ट. तसेच ते पंजाबी पण असतात.
हां, तर त्याचा अजून एक मला कॉन्ट्रॅक्ट सांगायचं होतं, पण हे किती फनी आहे, की आपण म्हणजे ॲक्सेंटमध्ये पण आपल्याला मराठी ॲक्सेंट मिळाला आहे, की कोणालाच मराठी ॲक्सेंट किंवा मराठी बनायचं नाही आहे. म्हणजे भले एक नॉर्थ इंडियन बिहारी, यूपी बिहारवाला एक काय म्हणतात त्याला, एक बिनधास्तपणा असतो भाषेत. आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपण लीस्ट ऑफ द लीस्ट आहोत. म्हणजे आपल्या गावाकडे राहणाऱ्यांना आपल्या सिटीसारखं नाही बनायचं आहे. इंडियामधले लोक जे येतात पुण्यात वगैरे, अख्ख्या इंडियातून येतात, कोणालाही महाराष्ट्रीयन चा हेवा नाही वाटत. इंडियन्स अमेरिकेत गेले की कसे इंडियन ॲक्सेंट रेडिक्युल्डच ॲक्सेंट आहे. म्हणजे आपण कसे वर्स्ट ऑफ द वर्स्ट आहे आपलं सगळं. म्हणजे कोणालाच आपल्यासारखं बनायचं नाही आहे. आणि आपण सगळ्यासारखं बनायला बघतो. वॉनबी आपण अमेरिकन बनू किंवा गावरान बनू एक वेळ, नॉर्थ इंडियन, बट आपल्यासारखं कोणाला बनायचं. इनफॅक्ट नॉर्थ इंडियन, इनफॅक्ट हिंदी बोलताना पण आपल्याला लाज वाटते आपल्या मराठी ॲक्सेंटची. म्हणजे नशिबाने आपल्याला काय म्हणतात, एकही कार्ड आपल्या मनासारखं दिलं नाही असं म्हणायला पाहिजे. पण दुसरी गोष्ट अशी पण बघितली की मी आजकाल ज्याला कोणाला विचारतो अमेरिकेत, ज्याला कोणाला इंडियात जायचंय परत, त्याला पुण्यातच जायचंय. म्हणजे तो कुठलाही असो, मग किती नॉर्थचा असो, किती साऊथचा असो. मी सगळ्या फॅमिलीला ज्यांना ज्यांना ओळखतो त्यांना पुण्यातच यायचं. सो तसं ती एक गोष्ट चांगली आहे. बट अदर दॅन दॅट, पर्सनॅलिटी वाईज आपल्याला म्हणजे सगळ्यात म्हणजे एक पोकरमध्ये हँड असतं की दुर्री आणि सत्ती आहे ना, ऑफ सूट, कसा वर्स्ट हँड असतो, तो आपल्याला मिळालेला आहे पर्सनॅलिटी वाईज. पण तरी पण आपण कसं आयुष्य जगतोय आणि निभावतोय, आणि काय म्हणतात त्याला, ही गाडी आपण चालवली, आपण ढकलत ढकलत, म्हणजे खरंच आपल्याला एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत त्याचे. पर हे माझे सगळे विचार होते ह्या विषयावर. तर आता मी दुसऱ्या पॉईंटकडे जाणार आहे माझ्या. दुसरा पॉईंट मला आता आजकाल असं वाटतं, की म्हणजे मी पॉडकास्टबद्दल जेव्हा विचार करतो की काय बोलायचं असतं, तर ह्या इंटरनेटच्या जगात आणि ह्या नॉलेज इकॉनॉमीच्या जगात सगळं ऑनलाईन ऑलरेडी अवेलेबल असतं. हव्या त्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतं. म्हणजे तुमचे काय म्हणतात त्याला, फॅक्ट्स, इंटरेस्टिंग फॅक्ट्स किंवा इंटरेस्टिंग जॉग्राफिक फॅक्ट्स किंवा इंटरेस्टिंग हिस्ट्रीच्या फॅक्ट्स वगैरे, हे म्हणजे अक्षरशः कंटाळवाणी पण झाले आजकाल. एवढा इझिली अवेलेबल असतात गोष्टी. त्यानं मग फॅक्ट्स उरत नाही. मग उरतं काय म्हणतात त्याला, तुमच्या फिलॉसॉफीज आणि तुम्ही काय कन्क्लुजन्स काढल्यात. आता त्या तर प्रत्येकाकडे असतात. म्हणजे ते एक म्हणतात स्टार्टअपच्या जगात की आयडियाज आर लाईक ॲस होल्स, एव्हरीबडी हॅज वन. तसं आहे ते की फिलॉसॉफी पण प्रत्येकाकडे आहे. पण मग म्हणजे बोलायला काय उरतं असतं, तुमची आयडेंटिटी. आय डोंट नो व्हॉट, नथिंग हॅज टू बी सेड इन अ पॉडकास्ट, बट स्टील पीपल टॉक, पीपल से अँड पीपल लिसन, विच आय हॅव नो आयडिया व्हॉट टू त्या. म्हणजे हे मी बॅकग्राऊंड देतोय कारण मला नेक्स्ट एक इंटरेस्टिंग थॉट शेअर करायचा. पण असं आहे की असे इंटरेस्टिंग थॉट्स तुम्ही तुमच्या रेकमेंडेशनमध्ये असे काय म्हणतात त्याला, किलोनी येत असतात. बट ह्यानी मला टच केलं या थॉटनी. ते म्हणजे, आणि ऑकवर्ड असा वियर्ड असा थॉट आहे तो. म्हणजे एक डंकन ट्रसल काय म्हणालेला की त्यांनी कुठल्या तरी त्याच्या LSD ट्रिपवर वगैरे कुठल्या तरी त्यांनी लेप्रिकॉन बघितला. तर तो म्हणाला, तर हे लेप्रिकॉन बघण्याचं दुःख असं आहे की आता म्हणजे आता जर मी कोणाला सांगितलं की हे लेप्रिकॉन खरे असतात, लेप्रिकॉन म्हणजे असे काहीतरी टॉय प्राणी आहेत जे काहीतरी आयर्लंडच्याशी रिलेटेड आहेत, आयर्लंडची मायथॉलॉजीशी रिलेटेड आहेत, जसं की ड्रॅगन्स चायनीज मायथॉलॉजीशी रिलेटेड असतात, तसं तसं लेप्रिकॉन्स आयरिश मायथॉलॉजीशी रिलेटेड आहेत. तर तो काय म्हणाला की आता सपोज मी त्याला बघितलं आणि जिवंत बघितलं, तर आता माझ्या आयुष्यभर माझ्या पुढे आता असा प्रॉब्लेम असणार की जर मी लोकांना सांगितलं की मी लेप्रिकॉन खरे असतात, तर सगळे मला आयुष्यावर लेप्रिकॉन माणूस म्हणून ओळखणार, की लेप्रिकॉन मॅन म्हणजे हा माणूस आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. ठीक आहे. त्या उलट जर त्यांनी ते नाही सांगितलं आणि मनातच ठेवलं,
तर जेव्हा जेव्हा विषय निघणार लेप्रिकॉनचा आणि लोक रेफरन्स येणार, तेव्हा तो गप्प बसून राहावं लागणार आहे त्याला आयुष्यात. म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्या मनात जी एक उसळ आलेली असेल त्या भावनांची लेप्रिकॉनला बघून, की अरे हे खरे असतात माहिती आहे का तुला, असं म्हणायची जी त्याला इच्छा होत असेल, ती त्याला आयुष्यभर कंट्रोल करायला लागणार. म्हणजे हा काय त्रास आहे, की म्हणजे म्हणून आयुष्यात कधी बिगफूट बघू नये माणसाने, किंवा म्हणजे असं जे कॉमन UFO वगैरे बघू नये माणसाने, कारण नाहीतर मग आयुष्यभर तुम्हाला वन ऑफ द टू प्रॉब्लेम्स फेस करायला राहावे लागेल. तर आता हा काइंड ऑफ रिलेटेड होता मागच्या व्हिडिओ मी जो बनवलाय त्याच्यासाठी, आणि त्याच्या रिलेटेडच माझे भरपूर अनुभव आहेत. पण आता तसं मानसिक स्थिती आहे, की जर जे सांगावं तर असं, न सांगावं तरी असतं आयुष्यभराचा प्रॉब्लेम. बट असंच हा एक रॅन्डम इंटरेस्टिंग थॉट होता, जो मी स्वतःला टेक्स्ट केलेला कव्हर करायचा ह्या पॉडकास्टमध्ये. आणि आता तिसरी गोष्ट, तिसरा विषय मी असाच घेतोय, तो म्हणजे मी एक बुक वाचतोय, ऐकतोय ऑडिओ बुक. ते मी रॅन्डमली म्हणजे सिच्युएशन्स डिस्कस करेल त्याच्याबद्दलच्या. ती बुक काय आहे, की वर्ल्ड वॉर 2 जे झालेलं, जर्मनी अगेन्स्ट जग, तर त्याच्यामध्ये ही बुक आहे ते जर्मन साईडनी लिहिलेलं आहे. म्हणजे एका जर्मन सोल्जरचं स्टोरीज कव्हर केल्या त्याच्यामध्ये. तर त्यांच्या दृष्टीने कसं होतं वर्ल्ड वॉरचा एंड. तर ज्या काळात इंटरनेट नव्हतं, ज्या काळात फोन्स नव्हते, त्या काळातले वॉरचे असे विचित्र अनुभव म्हणजे आहेत, ते खरंच इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे एखादा हे बसलाय, एक आर्मीमधला माणूस, तो एका बंकरमध्ये बसलाय एका स्पेसिफिक लोकेशनच्या. तर त्या मोमेंटला त्याला माहिती पण नाही की वॉरची काय परिस्थिती आहे आजूबाजूला. म्हणजे कोण जिंकतंय, कोण हारतंय, काही माहीत नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त माहिती आहे की काहीतरी होऊ शकतं तुमच्या आजूबाजूला. आ, आणि हे किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती त्या काळात. जगणं कसं विचित्र होतं, आणि वॉर्स पण हा काय विचित्र वॉरचा कन्सेप्ट आहे, की आपण ॲझ्युम करतो आजकाल की बिग पिक्चर प्रत्येकाला माहिती असतं आजकाल. म्हणजे नरेंद्र मोदी ची जर लेट से ॲज ॲन एक्झाम्पल, त्यांची जी कॅम्पेन आहे इंडियात स्पेसिफिक, मग त्यांना रिस्पॉन्स कसा आहे, त्यांच्या रॅलीज कशा होत आहेत, कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये रॅलीज होत आहेत, कुठे कुठे त्यांना सपोर्ट आहे, कुठे नाही आहे वगैरे, सगळं माहिती आहे. सगळ्या अख्ख्या इंडियाला माहिती आहे, आणि ते सगळं विचार करून आपण वोट करतो किंवा नाही करत. पण इमॅजिन करा की तुम्हाला काहीच माहित नाही की इंडिया कोणाला वोट करणार आहे, आणि तुम्हाला फक्त माहिती आहे तुमच्या गावात एक जण येऊन गेला आणि त्याचं भाषण कोणाचं कोणाला आवडलं, आणि तुम्ही वोट करणार कसे हे माहिती, बाकी काहीच माहित नाही अख्ख्या इंडियाचं. अशी ती स्थिती अ, होती त्या वॉरची. म्हणजे किती विचित्र आहे, तुम्ही बंकरमध्ये राहणं आणि लढाई करणं. मग डी-डेची गोष्ट आहे. आता अजून एक इंटरेस्ट, त्या बुकचा इंटरेस्टिंग पार्ट सांगतो. आता हे जर्मन साईडनी हे चाललंय, ठीक आहे. आता जर्मनीला शेवटी शेवटी ऑब्व्हियसली त्यांचं गरिबी त्यांना कळायला लागलेली. जर्मन सेना म्हणजे आपण जे बघतो तसं, म्हणजे आपण असा विचार करतो, अरे एवढी पॉवरफुल जर्मन सेना आणि फाईट करते, असं नाही. एंडला ते वीक व्हायला लागलेले. तर म्हणजे त्यांच्याकडे एअरफोर्स तर नव्हतीच, त्यांची लुफ्तवाफा संपलेलं, ठीक आहे. सो मला काय असं म्हणजे इंटरव्ह्यूज ऐकले मी जर्मन सैनिकांचे, तर त्याच्यामध्ये असं होतं की त्यांना हे करायचं होतं, काय म्हणतात त्याला, डिफेन्स पोस्ट मॅन करायच्या होत्या. आणि वॉर आपण जे बुकमध्ये वाचतो ते कसं इंटरेस्टिंग असतं, आणि कसं ॲक्शन असतं, की इथून ही ट्रूप्स इकडून निघाल्या आणि इकडून ही शिप्स निघाल्या वगैरे. इन रिअल लाईफ त्यांच्या आयुष्यात असं होतं की एक छोटासा एरिया, एक गाव दिलं गेलं आहे तुम्हाला डिफेंड करायला. तिथं कोण येईल न येईल, एक महिना कोणी येणार नाही, एक वर्ष कोणी येणार नाही, तरी तुम्हाला बसून राहायचं आहे. तर जेव्हा एंडला त्यांच्याकडं सगळं ॲम्युनिशन वगैरे पण कमी होतं, त्यांचं एअरपोर्ट सपोर्ट म्हणून होता, पण त्या माणसांना वाट बघणंचा इतका त्रास झालेला, की त्यांची इच्छा होती की वॉर व्हावं. म्हणजे
काय म्हणतात त्याला, ॲक्शनची एवढी गरज होते. म्हणजे तिथे मला असं वाटलं, की माणसाचं मन कसं काय म्हणतात त्याला, हावी असतं त्याच्या लॉजिकवर. की जरी त्याला माहिती आहे, की आता सपोज आर्मी आली समोर पुढची, आणि त्या आर्मीनी तुम्हाला अटॅक केला, तर तुमच्याकडे इनफ हे नाही आहे, ॲम्युनिशन नाही आहे. काय होईल, काय सांगता येत नाही. समोर किती जण येतील माहीत नाही. हे सगळं माहिती असून आपलं मन असं असतं, की मला बोर्डम नको आहे. म्हणजे मला नुसतं इथं बसून वाट बघायची नाही. मला वॉर हवं असतं. वॉर हवं होतं त्यांना. म्हणजे किती लॉजिक कसं आपलं नसतं. म्हणजे आपल्याला वाटतं, की आपण एक लॉजिकल काय म्हणतात प्राणी आहोत.